योद्धा न्यूज मराठी. 8,000 लोकसंख्येचे गाव, पण नशिबी विहिरीचेच पाणी. दावडीतील ग्रामस्थांची सरकारी पाणी योजनेसाठी प्रतीक्षा. खेड, पुणे. एकीकडे आपण 21व्या शतकात प्रगतीकडे वाटचाल करत असल्याच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे खेड तालुक्यातील दावडीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात आजही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. सुमारे 8,000 लोकसंख्या असलेल्या या गावातील वस्तीवरील नागरिक आजही शेतातील विहिरीचे पाणी पिऊन आपली तहान भागवत आहेत. वस्तीवर नळ योजना व्हावी असे लोकांचं म्हणणे आहे. दावडी गावची व्याप्ती मोठी आहे, मात्र येथील अनेक वस्त्यांवर अद्याप शासकीय पाणीपुरवठा योजनेचे नळ पोचलेले नाहीत. अनेक वर्षांपासून येथील लोक विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शासनाच्या हर घर नल हर घर जल सारख्या योजना कागदावरच आहेत की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वस्तीवरील लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचणे ही लोकांची गरज आहे. तरुणाईची पाठ. जुनी पिढी थकली. या समस्येचा एक सामाजिक पैलूही समोर येत आहे. जुनी पिढी कष्ट उपसून विहिरीवरून पाणी आणत होती, मात्र आता काळ बदलला आहे. नवीन पिढीतील तरुण विहिरीवर जाऊन पाणी योजनेसाठी मोटार चालू करणे किंवा वारंवार होणारे तांत्रिक बिघार, बारं जोडणे दुरुस्त करण्यासाठी उत्सुक नाहीत. परिणामी पाणी असूनही ते घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या मजुरी आणि तांत्रिक कामांमुळे तरुण वर्ग हतबल झाला आहे. सरपंचांनी मांडली व्यथा. या गंभीर परिस्थितीवर दावडी गावातील माजी आदर्श सरपंच संभाजी घारे आणि माजी सरपंच अनिल नेटके यांनी आपली व्यथा मांडली आहे. गावाची लोकसंख्या 8,000च्या घरात असूनही प्रशासकीय अनास्थेमुळे वस्त्यांवरील लोक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. नळ योजना नसल्यानं शेतातील विहिरीवर अवलंबून राहावे लागते, जे आताच्या काळात अत्यंत कठीण झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आता तरी संबंधित विभागानं याकडे लक्ष देऊन दावडीच्या वस्त्यांवर कायमस्वरूपी नळ योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी उत्तम खेसे यांनी.